नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 2 एप्रिल 2024 आहे. तर टोटल तुम्हाला 90 प्लस घटकाची माहिती सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल. कारागृह झालं, शिपाई झालं, SRPF झालं, बँड्समन झालं, त्याचबरोबर या ठिकाणी चालक झालं. तर सर्वच याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मी तुम्हाला डेली अपडेट देत असतो की कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा 2 एप्रिलला फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा, तर तुम्ही या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा आणि त्या कमेंटमध्ये तुमचं टोकन क्रमांक आणि जिल्ह्याची माहिती. तुमचं व्हिडिओत मित्रांनो तुमच्या कमेंटचं नाव घेण्यात येणार आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. तर अशाच विद्यार्थ्यांनी कमेंट करा ज्यांनी 2 एप्रिलला फॉर्म भरला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी 2 एप्रिलला फॉर्म भरला आहे त्यांनीच कमेंट करा. ठीक आहे. तर काल मित्रांनो 1 एप्रिलला काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर सर्वात आधी त्यांचे कमेंट तुम्हाला दाखवून देतो, नंतर इकडले आपण जिल्हे घेणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यूट्यूबवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली आहे, मी सांगितलो त्यांना. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अहिल्यानगर बँड्समन या ठिकाणी 3 जागेसाठी या ठिकाणी जवळपास 721 फॉर्म या ठिकाणी आलेले आहे म्हणते. त्यानंतर पहा या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर चालकला 2652 प्लस अर्ज आलेले. त्याचबरोबर रायगडला या ठिकाणी, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर पोलीस ग्रामीण या ठिकाणी अप्लिकेशन नंबर पहा तुम्ही 10,267 आहे छत्रपती संभाजी महाराज नगर पोलीस ग्रामीणला. त्यानंतर पहा या ठिकाणी, त्यानंतर सिंधुदुर्ग 10,000 सांगत आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई 2,20,144 सांगत आहे. त्याचबरोबर ठाणे सिटी 22,000 प्लस सांगत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीरा भाईंदर, त्याचबरोबर बुलढाणाला तुम्ही बघू शकता 5,000 सांगत आहे या ठिकाणी. त्यानंतर SRPF कोल्हापूर, त्यानंतर पहा या ठिकाणी बुलढाणा 5,000 हे सांगत आहे. त्याचबरोबर SRPF 3 जालना 18,000 प्लस सांगत आहे. त्याचबरोबर नागपूर ग्रामीणला टोकन नंबर 12,000 आहे म्हणते. त्याचबरोबर ठाणे CP 20,000 सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर SRPF 3,000. बीड या ठिकाणी 6,287 टोकन नंबर. नंदुरबारला या ठिकाणी 10,000 प्लस. तर पहा तुमचं ज्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जिल्ह्याची माहिती नसली तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपला जिल्हा टाका. मग या ठिकाणी दुसरे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करणार आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सातारा ड्रायव्हर आहे. तर सातारा ड्रायव्हर या ठिकाणी जवळपास 17,000 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर SP यवतमाळ आहे, तर या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर SRPF सोलापूर गट क्रमांक 10 आहे, तर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर परभणी चालक आहे, तर या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस अर्ज आलेले आहेत. त्यानंतर लातूर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 3,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 41,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन बघू शकता तुम्ही, या ठिकाणी 4,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 51,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP सातारा आहे, तर या ठिकाणी जवळपास 3,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई, तर या ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नगर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी जवळपास 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समन आहे, तर या ठिकाणी जवळपास 4,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगून देतो, या ठिकाणी घंट्याने फॉर्मची संख्या वाढत आहे आणि मिनिटाने या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर CP मुंबईला सुद्धा जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस बँड्समन ठाणे, तर या ठिकाणी 4,919 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण आहे, तर या ठिकाणी 26,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे, तर या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2,300 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूर आहे, तर या ठिकाणी 6,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर सोलापूर शहर आहे, तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो.
त्याचबरोबर या ठिकाणी पहा मीरा भाईंदर आहे तर या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे तर या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा रत्नागिरी पोलीस आहे तर या ठिकाणी 8,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुणे शहर आहे तर या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो आज फॉर्म भरला असेल, ज्यांनी सुद्धा 2 एप्रिलला फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा, तर तुम्ही या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचं टोकन क्रमांक आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तर तुमचं सुद्धा व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून एक फायदा होणार आहे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मित्रांनो अशाच विद्यार्थ्यांनी कमेंट करा ज्यांनी खरंच 2 एप्रिलला फॉर्म भरला आहे त्यांनीच कमेंट करा, बाकी ज्यांनी या ठिकाणी कमेंट न करू. त्यानंतर पुणे शहर आहे तर या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर हिंगोली SRPF या ठिकाणी 15,990 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP मुंबईला 2,10,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हर आहे तर या ठिकाणी 1,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ आहे तर या ठिकाणी जवळपास 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो बीड आहे तर बीड या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आलेले आहे. लातूरमध्ये 4,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा पोलीस आहे तर या ठिकाणी 500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर जालना आहे तर जालना या ठिकाणी 6,390 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP रायगड आहे तर या ठिकाणी जवळपास 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ ड्रायव्हरला 4,590 प्लस अर्ज आलेले आहे. SP बीडला 4,700 प्लस अर्ज आलेले आहे. SP नंदुरबारला 6,600 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हरला 1,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रायगडला 5,200 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृहाला 67,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF पुणे गट क्रमांक 1ला 15,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF धुळेला 17,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 19,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर साताराला 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. SP अकोला 10,100 प्लस अर्ज आले आहे. SRPF अमरावतीला 19,000 प्लस अर्ज आलेले आहे. ठाणे ग्रामीणला 7,700 प्लस अर्ज आलेले आहे. अहमदनगरला 2,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी 2,400 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF नवी मुंबईला 16,000 प्लस अर्ज आलेले आहे. बुलढाणा या ठिकाणी 5,580 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF 4 नागपूरला 19,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 5 दौंडला 9,700 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF जालन्याला 16,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक 8ला 28,000 प्लस अर्ज आले आहे. ठाणे शहरला 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदरला 17,000 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्गला 6,900 प्लस अर्ज आलेले आहे. 990 प्लस. पुणे कारागृहाला 67,000 प्लस अर्ज आलेले आहे. नवी मुंबईला 15,570. गोंदिया 10,800 प्लस. नागपूर ग्रामीण 7,000 प्लस. कोल्हापूर 4,900 प्लस. नागपूर सिटी 21,900. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 49,000 प्लस. पुणे कारागृह